नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत अशी बटाटा भजी. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनविण्याची. तर मी कशा पद्धतीने बनवते ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे सर्वात आधी मी 2 ते 3 बटाटे घेतलेले आहे मध्यम आकाराचे. सर्व बटाट्याचे साल आपण काढून घेऊया. साल नाही काढले तरी काही फरक पडत नाही, पण बऱ्याच छोट्या मुलांना असं असते की त्यांना बटाटा साल असलेले नको वाटतात, त्यामुळे साल काढून घ्यायची आणि छान असे त्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहे. गोल गोल, एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही, अशा पद्धतीने छान अशा चकत्या पाडून घ्यायच्या आहे. तर बघू शकता छान अशा गोल गोल चकत्या केलेल्या आहे. आता आपण हे गंजामध्ये काढून घेऊ. याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं. बऱ्याच मुलांना मिरची भजी आवडत नाही, कांदा भजी आवडत नाही, बटाटा भजी लहान मुलांना विशेष करून आवडतात आणि बाहेरचं देण्यापेक्षा आपण घरी केलेले बरं. दुपारच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये मुलांना आवडले तर हे झटपट आणि लवकर होतात. त्यानंतर इथे मी बटाटे गॅसवर शिजत ठेवलेले आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडं जिरं आणि थोडं ओवा घेतलेला आहे. हे सर्व आपण मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेऊ. त्यानंतर इथे भांड्यामध्ये 5 ते 6 चम्मच बेसन घेतलेलं आहे. बटाटे आपल्याला जास्त वेळ शिजू द्यायचे नाही, साधारण 2 मिनटं अर्धवट कच्चे ठेवायचे ते, म्हणजे एकदम नरम पण व्हायला नको. म्हणजे बटाटा भजी करताना आपल्याला ते जास्त कचकच पण जाणवणार नाही आणि कडक पण होणार नाही. थोडे अर्धवट ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्यानंतर या बेसनामध्ये ही पेस्ट केलेली ॲड करायची आहे. बरेचदा मुलं मिरची खात नाही आणि तिखटाचे जर केले आपण तर ते थोडे लालसर दिसतात, त्यामुळे हिरव्या मिरचीची पेस्ट वापरलेली आहे आणि छान टेस्ट पण येते. त्यानंतर थोडी हळद, थोडं धने पावडर आणि चवीनुसार मीठ. आता यामध्ये आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट केली त्यामध्येच थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी घालून छान असं मिक्स करून घेऊ. कमीत कमी आपल्याला 5 ते 10 मिनटं हे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होईल की बटाटे छान असे कुरकुरीत होतील आणि फुलणार पण. कुठलाही सोडा न वापरता अगदी छान असे बटाटे भजी होतात आणि चव पण छान येते. त्यानंतर यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आपल्याला, कच्चं तेल, साधारणतः अर्धा चम्मच. तेलामुळे एकदम सॉफ्ट होतात. आता पुढच्या महिन्यात लगेच पावसाळा चालू होतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये भजी भरपूर प्रमाणामध्ये मुलांना आवडत असतात. मुलं असो किंवा मोठे असो, त्यासाठी ही बटाटा भजी किंवा कांदा भजी छान अशी खायला होते दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळी. त्यानंतर बघू शकता आपले बटाटे थोडे अर्धवट मी शिजवलेले आहे, एकदम शिजवायचे नाही, अर्धवट ठेवलेले आहे. आता आपण हे थंड्या पाण्यामध्ये बटाटे घालूया आणि थंड पाण्यातून परत आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे त्यावरचं पाणी पूर्ण सुकून निघून जाईल. इथे कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बटाट्याच्या चकत्या बेसनामध्ये बुडवून अशा तेलामध्ये सोडायच्या आहे. तर अशा पद्धतीने आपली ही बटाटा भजी करायची आहे. याला काही खूप असं तेल पण लागत नाही, तळण्यापुरतं थोडं जरी तेल असलं तरी छान असे फुलतात आणि हलक्या हाताने आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपले छान असे कुरकुरीत आलू भजी तयार आहे. बाकी पण सर्व आपण काढून घेऊया आणि खायला पण एकदम टेस्टी आणि भारी. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर खूपच छान लागतात. बघू शकता किती छान असे मस्त टम फुगलेले आहेत. सोडा वगैरे वापरलेला नाही आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघू शकता आपली मस्त कुरकुरीत भजी तयार आहे, बटाटा भजी. आणि बटाटे पण कच्चे लागणार नाही, खायला एकदम छान. या मग सर्वांनी बटाटा भजी खायला. बाय बाय.